आज आम्हाला दोघांना जो वेळ भेटलाय तर मला फिल्म मधला हिरोचं उदाहरण निघतं, फिल्म मधला हिरो सुंदर फिल्म मधल्या हिरोतला एक विषय निघतो आणि दादा म्हणतात की मला राजकारणातला मी हिरो. हे सगळं ऐकताना बोलताना आणि लोक दादा साथ घालताना तुम्हाला कसं वाटतं? मला खूप अभिमान वाटतो माझ्या नवऱ्याचा. मी स्वतः सुद्धा फिल्म डिरेक्ट केलेली आणि जेव्हा प्रोड्यूस केलेली आणि माझे जे फिल्मचे डिरेक्टर होते त्यांनी मला जेव्हा योगेश दादांना पहिल्यांदा भेटले तर बोलले की अरे दादांनाच फिल्ममध्ये हिरो घेऊया. पण जसं तुम्हाला माहिती आहे दादांना फिल्ममध्ये हिरो नाही, रिअल लाईफ हिरो म्हणजे एक असतो रिअल लाईफ हिरो आणि एक असतो रिअल लाईफ हिरो. तर दादांना रिअल लाईफ हिरो बनवून दाखवायचं होतं, जे त्यांनी आज बनवून दाखवलंय आणि जे आज तुम्ही सगळ्या रॅलीमध्ये बघितलंय. तर मला खूप अभिमान वाटतो माझ्या नवऱ्याचा आणि असंच चांगलं काम त्याने सातत्याने करत राहावं. मी खरोखर पहिल्यांदाच बाईकवरती बसली आज ती. म्हणजे आमच्या जेव्हापासून मी तिला ओळखतोय तेव्हापासून आजपर्यंत आम्ही दोघांनी कधीच बाईकवरती एकत्र प्रवास केला नव्हता. तो आज युवा सेनेच्या बाईक रॅलीमुळे शक्य झाला. युवा सेनेचे आभार मानतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.